हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओने तुमचं मनापासून स्वागत करते. तर आपल्या चॅनल जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी सकाळी तुम्हाला जे कटिंग करून दाखवलेले आहे ते काल ब्लाऊज तेच मी आज स्टिच केलेले आहेत आणि ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर फर्स्ट ब्लाऊज आहे बघा, बोटनेकमध्ये ही डिझाईन केलेली आहे. ते बघा, अशी डिझाईन केलेली आहे आणि पुढून बघा प्रिन्सेस कट ठेवलेला आहे. स्लीव्ज बघा, पप स्लीव्ज केलेले आहे आणि नेटचा कपडा वापरलेला आहे. हा नेव्ही ब्ल्यू कलरचा, डार्क नेव्ही ब्ल्यू नेटचा कपडा आणि इथं खाली बॉर्डर घेतलेली आहे. तर अशा प्रकारची स्लीव्ज झालेली आहे. आणि हा पूर्णतः बोटनेक ब्लाऊज आहे बघा. तर इथं माझ्याकडून एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तो तर सांगायचा विसरून गेले. तर प्रेस करताना इथं माझ्याकडून थोडंसं बघा दाखवते तुम्हाला कसं झालेलं आहे. तर बघा असं झालेलं आहे. प्रेस करताना माझ्याकडून थोडंसं जळ गेलेलं आहे. तर असं होतं बघा, अचानकच असं जर प्रेस तरी तापली वगैरे असेल तर आपल्याकडून होतं बघा. ते माझ्याकडून झालेलं आहे बघा. तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. कस्टमरला कसं सांगायचं, कसं पटवून द्यायचं, हे खूप मोठं हे आता. त्याच्यानंतर डिझाईन तर एकच नंबर झालेली आहे बघा आणि फ्रंटला आहे ते झाकून जाईल, एवढा काय प्रॉब्लेम नाही यायचा. पण शक्यतो आता तो ब्लाऊजला आपण काय म्हणतो ना, एक प्रकारचं हेच झालेलं आहे बघा. तर ही अशी काठापदराची साडी आहे, मस्त असं पब. तर मस्त असा हा पब आहे बघा. तर ह्याची शिलाई मी 350 ते 400 रुपये सांगितलेली आहे कस्टमरला. तर ह्याची शिलाई व्यवस्थित आहे का नक्की कमेंट करून सांगा, कारण दोन्ही साईडने आपण पाठीमागे बोटनेक आणि पुढं डीपनेक ठेवलेलं आहे आणि कोर्टक्समध्ये आहे. इथे स्लीव्जला अशी डिझाईन आहे. तर भरपूर त्याला काम आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर प्रिन्सेस कटमध्ये जो मी फ्रंटला ब्लाऊज तर त्यामधला हा ब्लाऊज आहे बघा, पूर्णतः गोलगळा, समोरून प्रिन्सेस कट आहे हा. आणि स्लीव्ज पण याच्या थोड्या अशा एल्बोच्या वरती आहेत बघा, एल्बोपर्यंत नाही त्या. साधारणतः 9 इंच असेल ही स्लीव्ज, एल्बोच्या वरती थोडीशी. आणि हे बघा इथं असं गोट दिलेला आहे, काठाचाच आहे हा गोट, लेस वगैरे काही नाही. बनवून लावलेला आहे गोलमध्ये, गोल राऊंड. आणि फ्रंटला पण इथून समोरून एका साईडला लावलेला आहे, वन साईडला. तर हा ब्लाऊज तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा. लावलेला हा ब्लाऊज, त्याच्यानंतर त्याच्याच कलरची नॉड आणि त्याला लटकन बनवलेली आहे. तोपर्यंत असा ब्लाऊज झालेला आहे. कसा झाला नक्की कमेंट करून सांगा. छान व्हिडिओला नक्की सपोर्ट